तुमचा विद्यार्थी. अरे तो होता तरी काळ कसा. म्हणतात ना की जेवढा जास्त काळ तेवढाच प्रखर तेजस्वी असा युगपुरुष जन्माला येतो. आणि याच काळामध्ये परमपूज्य भारतरत्न, देशरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर विषय घेऊन आलो आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वदर्शी विचार. मित्रांनो, जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही. जय भीम हे शब्द जरी दोन वाटत असले तरी जय भीम याचा अर्थ आहे बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला सलाम. जय भीम म्हणजे दया, क्षमा, शांती. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुणा. जय भीम म्हणजे बाबासाहेबांना दिलेला आपण सन्मान. त्यामुळे जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही. आज आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेकडे बघितलं तर आपल्याला दिसतं की बाबासाहेबांच्या एका हातामध्ये भारताचं संविधान आहे आणि दुसरं बाबासाहेब दिशा दर्शवताना आपल्याला दिसतात. मग तुम्ही म्हणाल की बाबासाहेब नेमकं कोणती दिशा दर्शवत असतील, तर बाबासाहेब, कोणाला वाटत असेल की बाबासाहेब पूर्वेकडे बोट दाखवतात, कोणाला वाटतं की बाबासाहेब दिल्लीकडे बोट दाखवतात. परंतु माझ्या चिंतनानं मी जेव्हा अभ्यास केला त्यावेळेस मला लक्षात आलं की बाबासाहेब समोरची दिशा दाखवतात. बाबासाहेब आपल्याला भविष्य दाखवतात आणि ज्या व्यक्तीचं भविष्य नसतं त्या व्यक्तीचं जीवन हे अंधारमय असतं असं बाबासाहेबांचे विचार आपल्याला सांगतात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 साली ज्यावेळेस रामलीला मैदानामध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण देत होते त्यावेळेस बाबासाहेब म्हटले की मला माझ्या कार्यकर्त्यांनी धोका दिला. का बरं असं म्हणत असतील ते? ज्यावेळेस लहानपणीपासून ते मोठे विद्वान होईपर्यंत जे विद्यार्थी त्यांच्यासोबत शिकले, पदप्रतिष्ठा, पैसा मिळवला आणि एका विशिष्ट स्तरावर जाऊन जेव्हा ते स्वतः पुरताच विचार करू लागले तेव्हा कुठेतरी बाबासाहेबांना वाटलं की मी ज्या तळागाळातील लोकांचा विचार करतो, माझ्या सोबतीला हे लोक नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला. हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांना मारायला एक व्यक्ती आला होता आणि तो व्यक्ती एक हिंदू पुढारी क्रांतिकुटी या व्यक्तीकडे गेला. तर त्यावेळेस ते विद्वान ग्रहस्थ त्या व्यक्तीला म्हणाले, जर तू बाबासाहेबांना मारलं तर बाबासाहेबांच्या रक्तातून, प्रत्येक रक्तातून 10 आंबेडकर तयार होतील. कारण बाबासाहेब आता एक व्यक्ती नाही तर बाबासाहेब हा एक विचार आहे आणि विचार कधीच मेला जात नसतो. कारण प्रत्येकाच्या धमन्यात बाबासाहेब सामावलेले आहेत. मित्रांनो, बाबासाहेबांनी शिक्षणाची खूप सुंदर व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. बाबासाहेब म्हणतात, बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे जे नेतं ना ते खरं शिक्षण. बुद्धीला सत्याकडे म्हणजे तरी कसं, तर आपलं शिक्षण हे सत्य असलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, सत्य ऐकलं पाहिजे, सत्य वर्तन असलं पाहिजे. आपल्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा खोटा व्यवहार नसायला पाहिजे नाही. दुसऱ्यांदा बाबासाहेब म्हणतात की आपलं जे शिक्षण आहे तर ते भावनेकडून माणुसकीकडे नेणार असावं. ज्यावेळेस 1927 ला बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तर आपल्याला प्यायला पाणी नव्हतं हे उद्देश नव्हता. आपल्याला पिण्यासाठी ते 14 तळ्याचं पाणी पिल्यानं कोणी अमर होणार नव्हता आणि 14 तळ्याचं पाणी न भेटल्यानं कोणी मेला नव्हता. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही अधिकार आहे आणि माणसाला माणसासम अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. मित्रांनो, पुढे चालून बाबासाहेब जेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी साठी बाबासाहेब गेले होते त्यावेळेस बाबासाहेबांचं लक्ष लायब्ररीमध्ये, प्रत्येक दृष्टी बाबासाहेबांची खूप दूरदृष्टी होती. बाबासाहेब ज्यावेळेस लायब्ररीमध्ये प्रवेश करतात त्यावेळी 2 ओळी लिहिलेल्या बाबासाहेबांना दिसल्या. त्या 2 ओळी अशा होत्या की पहिली ओळ होती की आम आदमी पैदा होता है और मर जाता है आणि खालची ओळ होती की महापुरुष पैदा होता है वो कभी नहीं मरता. बाबासाहेबांनी यावर विचार केला. बाबासाहेबांनी दीर्घ विचार केल्यानंतर बाबासाहेबांनी खालची ओळ पुसून टाकली. मग त्या मॅनेजमेंट कमिटीने बघितलं, विद्यापीठांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि बाबासाहेबांना म्हणाले, तुम्ही हे कृत्य केलं, उद्या तुम्हाला जर याचं व्यवस्थित स्पष्टीकरण देता आलं नाही तर विद्यापीठातून तुम्हाला हद्दपार करता येईल. दुसऱ्या दिवशी सभागृह गच्च भरलं आणि त्या दिवशी बाबासाहेब काय उत्तर देतात हे सगळ्यांचे कान त्याला लागले होते. बाबासाहेब म्हणाले, महापुरुष पैदा होते है और कभी नहीं मरते या विधानाशी मी असमर्थ आहे. कारण जोपर्यंत महापुरुषाचे विचार जिवंत आहेत आणि त्या विचारावर कार्य करणारी व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या महापुरुष हा जिवंत असतो. आणि ज्या दिवशी महापुरुषांच्या विचारावर कार्य करणारी व्यक्ती संपुष्टात येईल आणि महापुरुषांचे विचार नष्ट होतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने ते महापुरुष संपला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा कुठलेही महापुरुष असो, या संपूर्ण महापुरुषांच्या जे विचार आहेत त्या विचारांची जबाबदारी पुढे नेण्याचं हे आपल्या खांद्यावर येऊन पेललेले आहे. म्हणून
मित्रांनो, ज्यावेळेस चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता आणि 6 डिसेंबर 1956 साली ज्यावेळेस बाबासाहेबांनी चैत्यभूमीवर आपले प्राण त्यागले, त्यावेळेस बाबासाहेबांचं शरीर हे चंदनाच्या लाकडावर ठेवलं होतं. त्यावेळेस बाबासाहेब म्हटले की तुम्ही समतेचा जो मी गाडा चालवलाय तर तो तुम्ही पुढे न्या. तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तुम्ही मागे देखील आणू नका. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि बाबासाहेब पुढे हे देखील म्हणतात की जे परिवर्तनवादी चळवळीत काम करायला भितात तर ते जिवंत असून सुद्धा मेल्याचे लक्षण असतं, आणि जे परिवर्तन चळवळीत असून एक प्रकारचं ज्वलंत असं काम करतात ते मरूनही जिवंत राहतात. हे बाबासाहेबांचे दूरदृष्टीचे विचार आम्हाला विसरून चालणार नाही. मित्रांनो, बाबासाहेब जेव्हा पुस्तक वाचायचे तेव्हा बाबासाहेबांना प्रत्येक पानागणित त्यांच्या वडिलांचे कष्ट दिसायचे, त्यांच्या रमाईचे कष्ट दिसायचे, त्यांना त्यांचा समाज पुढे दिसायचा. म्हणून ते आपल्याला ध्येयवादी राहायला सांगतात. जोपर्यंत माणसाला आयुष्यात ध्येय नाही तोपर्यंत माणसाचं आयुष्य हे अंधारमय असतं, हे बाबासाहेब आपल्याला सांगतात. बाबासाहेबांनी कामगारांबद्दल कार्य केलं, बाबासाहेबांनी महिलांबद्दल अथांग असं कार्य केलं. सरतेशेवटी भाषणाचा समारोप करताना मी 2 ओळी आपल्या समोर मांडतो. जाती तर कोणत्या घेणारे रे तू नोंद माझी, जाती तर कोणत्या घेणारे रे तू नोंद माझी, रक्तात भीम माझ्या डोक्यात रे शिवाजी, रक्तात भीम माझ्या डोक्यात रे शिवाजी. आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायसारखं खूप आहे, परंतु काळाला आणि वेळेला मर्यादा असतात. त्यामुळे मी सरतेशेवटी आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.